So good morning everybody. Today we are studying here the last point of Kingdom Protista. Kingdom Protista मध्ये आपण प्लांट लाईक प्रोटिस्ट बघितले, ॲनिमल लाईक प्रोटिस्ट बघितले, डायनोप्लाझेट बघितलं. त्यातला शेवटचा पॉईंट आहे प्रोटिस्टा या गटातला शेवटचा पॉईंट किंवा लास्ट पॉईंट कोणता? युग्लिनॉइड्स. का म्हटलं याला युग्लिनॉइड्स? तर त्यामध्ये एक्झाम्पल कुठलं आहे? युग्लिना. हा युग्लिन आहे, एकपेशी असलेला. हा प्रोटिस्ट या गटात का आला? हा प्रोटिस्ट या गटात का आला आहे? तर त्याला ठळक केंद्रक आहे न्यूक्लियस आणि तो एकपेशीय आहे. एकपेशीय आणि ठळक केंद्रक असलेले सगळेच कशात येतात? किंगडम प्रोटिस्टामध्ये. हा युग्लिना पण प्रोटिस्टामध्ये आला. या गटाला नाव काय? युग्लिनॉइड. युग्लिनामुळे त्याला नाव पडलं युग्लिनॉइड. काय डायग्राममध्ये दिसतं तुम्हाला? याच्यावरती क्वेश्चन येतो, स्केच अँड लेबल युग्लिना. युग्लिनाची आकृती काढा आणि त्याच्या भागांना नावे वगैरे द्या. आकृतीला अर्धा मार्क आणि तिची नावं द्यायला 1.5 मार्क असेल. हिची आकृती विचारली जाते, ह्याला MP करा. हिची जी आकृती आहे हिची जी फिगर आहे ती फिगर त्या ठिकाणी विचारली जाते, त्याला MP करा. त्याचा क्वेश्चन नंतर देतोय मी. कसं आहे डायग्रामॅटिकली? पॅरामेशियन सारखाच आहे पण त्याला फ्लॅजेला आहे. काय फ्लॅजेला? त्याला शिफ्टी आहे. फ्लॅजेला त्याला शिफ्टी आहे. शिफ्टीच्या मदतीने तो पाण्यामध्ये पोहणार. ही त्याचं सेल मेम्ब्रेन आहे. त्याचं सेल मेम्ब्रेन आहे, आवरण आहे बाहेर. आतमध्ये हे पिवळ्या रंगाचे दिसतात ते काय? मायटोकॉन्ड्रिया. काय त्या? मायटोकॉन्ड्रिया. हिरव्या रंगाचे दिसतात त्या काय? क्लोरोप्लास्ट. हरित लोक आहेत त्यामध्ये, क्लोरोप्लास्ट. आणि हा भाग असतो सायटोप्लाझम. आपले पेशीद्रव असेल सायटोप्लाझम वगैरे. आणि केंद्राच्या आपल्याकडे आणखी छोटी बॉडी आहे न्यूक्लिओलस. त्याला न्यूक्लिओलस म्हटलंय. हे जे केंद्रक आहे केंद्राच्या छोटी बॉडी तर न्यूक्लिओलस मध्ये ते दिसते ते मोठं काय? न्यूक्लियस म्हणजे केंद्रक आहे. काय पॉईंट्स आहेत बघूया आपले. लॅक सेल वॉल. लॅक म्हणजे ॲबसेंट. त्याला पेशी भिंती काय का नाही? ही जे पेशी भिंती का नाही? त्याला पेशी भिंती का नाही? सेल वॉल दे आर लॅकिंग. सेल वॉल दे आर ॲबसेंट. साध्या सोप्या भाषेत ॲबसेंट लिहिलं तरी चालेल. सेल वॉल ॲबसेंट, त्याला मार्क पडतो. लॅक सेल वॉल म्हणजे सेल वॉल नाही. शोईंग द 2 फ्लॅजेला. त्याला 2 फ्लॅजेला दिसताना इकडे दिसतंय पण आणखीन एक शिफ्टी असेल. त्याला 2 शिफ्टी असतील, एक छोटी असेल आणि एक मोठी असेल. शोईंग द 2 फ्लॅजेला. त्याला 2 शिफ्ट आहे. 2 फ्लॅजेला. 1 शॉर्ट अँड अदर लॉंग. एक छोटी असेल आणि दुसरी मोठी असेल. शिफ्टीचा फायदा काय? फ्लॅजेला हेल्प फॉर लोकोमोशन. हेल्प फॉर लोकोमोशन म्हणजे पाण्यामध्ये पोहण्यासाठी त्या शिफ्टीचा वापर होतो. These are heterotrophs. These are heterotrophs. कधी? In absence of light. In absence of light. जर प्रकाश नसेल आणि अन्न तयार करता येत नाही मग तेवढ्या पिरियडपुरतं तो हेटेरोट्रॉफ होतो म्हणजे परजीवी होतो. लाईट नसेल, प्रकाश नसेल, ज्याला अन्न तयार करता येत नसेल त्यावेळेस तो परजीवी होतो. मग त्याला हेटेरोट्रॉफ्स म्हणले. हेटेरोट्रॉफ्स इन ॲब्सेन्स ऑफ लाईट. प्रकाश नसेल त्यावेळेस तो हेटेरोट्रॉफ्स आणि प्रकाश असेल त्यावेळेस ऑटोट्रॉफ्स. फोटोसिंथेटिक.
दे शोईंग द पिगमेंट्स, त्याच्यामध्ये रंगद्रव्य आहेत. दे शोईंग द पिगमेंट, क्लोरोप्लास्ट आहे, पिगमेंट्स आहेत, रंगद्रव्य आहेत. पिगमेंट्स फॉर फोटोसिंथेसिस, पिगमेंट्स फॉर फोटोसिंथेसिस. ही पाण्यावरती जर लाईट पडली, ज्या पाण्यामध्ये तो आहे, पाण्यावरती लाईट पडली तर त्या प्रकाशाच्या मदतीने तो अन्न तयार करणार. मग तो स्वयंपोषी झाला, ऑटोट्रॉप्स. आणि जर लाईट नसेल, रात्रीची वेळ आहे, लाईट नसेल, त्याला अन्न तयार करायचं किंवा खायचं आहे, त्यावेळेस तो हेट्रोट्रॉप. काय होणार? हेट्रोट्रॉप्स. आणि एक्झाम्पल कुठला? युग्लिना. एक्झाम्पल युग्लिना. बघा काय काय पॉईंट्स आहेत त्यामध्ये. लॅक सेल वॉल, लॅकिंग सेल वॉल. त्याला पेशी भिंती का नाही? त्याला पेशी भिंती का नाही? सेल वॉल दे आर ॲब्सेंट, सेल वॉल दे आर ॲब्सेंट. दे शोईंग द टू फ्लॅजेला, त्याला दोन शेपटे आहेत. शेपट्या दोन असतील, एक छोटी एक असेल, एक मोठी एक असेल. वन विच इज द शॉर्ट, अदर विच इज द लॉंग. फ्लॅजेलाचा उपयोग काय? फ्लॅजेला हेल्प फॉर लोकोमोशन, म्हणजे शेपटी हल्ली की त्या ठिकाणी तो हालचाल करेल. फ्लॅजेला हेल्प फॉर लोकोमोशन. तो हेट्रोट्रॉप कधी आहे? लाईट नसेल तर. मग तो काय सूक्ष्म असलेले कण वगैरे आतमध्ये घेऊन त्याची उपजीविका करेल. हेट्रोट्रॉप्स इन ॲब्सन्स ऑफ लाईट. तो परजीवी असेल किंवा लाईट नसेल तेव्हा, आणि प्रकाश असेल किंवा लाईट असेल त्यावेळेस तो फोटोसिंथेटिक किंवा ऑटोट्रॉप्समध्ये येईल. त्यावेळेस तो अन्न तयार करणार. त्याच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत. फोटोसिंथेटिक पिगमेंट्स म्हणजे क्लोरोप्लास्ट आलं त्यामध्ये. इट हेल्प फॉर फोटोसिंथेसिस, हेल्प फॉर फोटोसिंथेसिस. प्रकाश संश्लेषण करण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा उपयोग होईल. आणि मग एक्झाम्पल कुठलं आहे? युग्लिना. एक्झाम्पल युग्लिना. क्वेश्चन लिहा. युग्लिनावरती क्वेश्चन लिहा तिथं. स्केच अँड लेबल युग्लिना. युग्लिनाची आकृती काढायची आहे, त्याला नावं द्यायची. किमान 3 तरी नावं त्याची आली पाहिजे. राईट नोट ऑन युग्लिनॉइड. युग्लिनॉइड या गटावरती नोट लिहा 2 मार्काची. तुम्हाला आता पॉईंट दिले, ती पॉईंट तिथे लिहायचे, एक्झाम्पल वगैरे लिहायचे. नोट विचारली तरी एक्झाम्पल लिहायचंच आहे. एक्झाम्पलला तिथं मार्क्स मिळणारच आहे. लक्षात आलं का? 2 मार्काला किती? 4 पॉईंट द्यायचे. त्यामध्ये एखादं एक्झाम्पल टाकायचं. राईट एक्झाम्पल ऑफ युग्लिनॉइड. युग्लिनॉइडचं एक्झाम्पल द्या. त्यात आता आपली एक्झाम्पल झालेलं आहे. कुठलं? युग्लिना आहे रे. युग्लिना. एक्झाम्पल कुठलं? युग्लिना. याचा आन्सर काय येणार? युग्लिना. राईट एक्झाम्पल ऑफ युग्लिनॉइड 1 मार्क. तिन्ही क्वेश्चन्स व्यवस्थित लिहून घ्या. तुम्हाला मी पाठीमागे सांगितलं आहे, लेक्चर बघत असताना किंवा पूर्ण बघून झाल्यानंतर त्या दिवसामध्ये कधी तुम्हाला नोट्स काढायचे आहेत किंवा नोट्स बघायचे आहेत, त्यावेळेस तो व्हिडिओ पुन्हा चालू करा की ज्या व्हिडिओमध्ये पूर्ण फळा दिसत असेल त्याच्यावरती त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे
आणि मग तो गॅलरीमध्ये जाऊन तो स्क्रीनशॉट ओपन करा, त्याचे पॉईंट्स व्यवस्थित लिहून घ्यायचे. लक्षात का? नोट्स स्वतः तयार करता येतात. नोट्स हे झेरॉक्स सेंटरला ठेवल्या जातील, पण तरीसुद्धा तुमचा जॉब काय, तुम्ही स्वतः नोट्स तयार करा, फळ्यावरचे पॉईंट्स तिथे लिहून घ्या. आता किंगडम संपला, प्रोटिस्टा किंगडम संपलेला आहे. आता पुढचा किंगडम, किंगडम प्लांटी. किंगडम प्लांटी, कुछ हेडिंग टाका, किंगडम प्लांटी. PLANTAE प्लांटी. की या गटामध्ये सगळ्या वनस्पती येणार. जेवढे काय वनस्पती आहेत त्या वनस्पती या गटामध्ये येतील. बहुपेशीय, बहुपेशीय ज्यांच्या पेशीमध्ये ठळक केंद्रक असेल. लक्षात येते का? कशाचे डायग्राम आहे? प्लांट सेल. प्लांट सेल. डायग्राम काढून नका, फक्त माहितीसाठी दिलेले आहे. प्लांट सेल आहे, वनस्पती पेशी आहे. प्लांट सेल. किंगडम प्लांटी, कोणाला म्हणायचं किंगडम प्लांटी? त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या पेशी भरपूर आहेत. एक पेशी असेल तर असून चालेल का? नाही. तर आता मल्टी सेल्युलर, काय म्हणायचं? मल्टी सेल्युलर. आणि केंद्र ठळक आहे, मग युकॅरियोटिक. काय म्हणायचं? युकॅरियोटिक. मल्टी सेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. म्हणजे बहुपेशी आहेत आणि केंद्रक मात्र आता ठळक आहे. मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक. यांचा गट म्हणजे तो किंगडम प्लांट, की ज्यांना अन्न तयार करता येतं. महत्त्वाचं म्हणजे काय? ज्यांना अन्न तयार करता येतं अशांचा गट म्हणजे किंगडम प्लांटी. बघा पॉईंट्स काय काय यामध्ये किंगडम प्लांटीमध्ये. डॉमिनेटेड बाय ऑटोट्रॉफ्स. ऑटोट्रॉफ्स म्हणजे स्वयंपोषी, स्वतः अन्न तयार करणारे, इतरावरती अवलंबून नसणारे म्हणजे ऑटोट्रॉफ्स. यातला जास्तीत जास्त गट हा असा आहे की जो अन्न तयार करतो. म्हणजे त्याला काय म्हणले? डॉमिनेटेड बाय ऑटोट्रॉफ्स. जवळजवळ 80% वनस्पती ह्या अन्न तयार करणाऱ्याच आहेत. मॅक्झिमम. दे आर फोटोसिंथेटिक, दे आर सिंथसाइज द फूड मटेरियल, दे आर ऑटोट्रॉफ्स. पण काही वनस्पती कसल्या आहेत? सम दे आर द सेमी ऑटोट्रॉफ्स. काही त्यातल्या सेमी ऑटोट्रॉफ्स आहेत. काही थोड्याफार त्यातले अन्न तयार करतील, काही दुसऱ्यावरती अवलंबून असतील. त्याला सेमी ऑटोट्रॉफ्स. काय म्हणले? सेमी ऑटोट्रॉफ्स. काही यातल्या वनस्पती कसल्या आहेत? इन्सेक्टिव्होरस. होरस. कीटक भक्षक. कसलं म्हणायचं? कीटक भक्षक असलेलं आहे. इन्सेक्टिव्होरस. एक्झाम्पल ड्रॉसेरा. तुम्हाला माहिती आहे ड्रॉसेरा वनस्पती कीटक पकडते. एक्झाम्पल ड्रॉसेरा किंवा एक्झाम्पल पिक्चर प्लांट घ्या किंवा ड्रॉसेरा घ्या. हे कसले आहेत? दॅट्स आर द इन्सेक्टिव्होरस. त्या इन्सेक्टिव्होरस आहेत, कीटक भक्षक आहेत. त्यांचे ज्या टेंटॅकल आहेत त्यामध्ये कीटक आला की त्या पकडतात त्याला.
कीटक भक्षक आहेत त्या अन्न तयार करतील का? नाही. इन्सेक्टिव्होरस, कसल्या म्हणजे त्याला? इन्सेक्टिव्होरस प्लांट. काय कसले आहेत? हेटेरोट्रॉफिक पॅरासायटिक, परजीवी आहेत. काही यातल्या वनस्पती परजीवी आहेत. उदाहरण कुठलं? कसकुटा. एक्झाम्पल कुठलं? कसकुटा. कसकुटा वनस्पती म्हणजे अमरवेल. असं शेताच्या बांधावरती वगैरे किंवा रस्त्याच्या कडेला वगैरे काही वनस्पतीवरती अशा पिवळ्या वायरी पसरल्यासारख्या दिसतं. पिवळ्या रंगाच्या वायरसारखी वनस्पती पसरलेली दिसते. तो म्हणजे अमरवेल. काय आहे? अमरवेल. तो त्या वनस्पतीवरती गुंडाळला जातो. त्या अमरवेलाची मुळं त्या वनस्पतीत घुसतात आणि त्यातला रस शोषून घेतात. त्याला पॅरासाईट. काय म्हणायचे? पॅरासाईट. हेटेरोट्रॉफिक पॅरासाईट. एक्झाम्पल कसकुटा. म्हणजे काही वनस्पती तसल्या पण आहेत, पॅरासायटिक आहेत. इतर वनस्पतीवरती वाढतात, इतर वनस्पतीमधलं अन्न शोषून घेतात. पण हा सगळा गट कसला आहे? मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक. याच्यामध्ये या प्रकारच्या असंख्य पेशी असतील म्हणून त्याला मल्टीसेल्युलर. काय म्हणायचे? मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक. का म्हणायचे युकॅरियोटिक? तर त्यांच्यामध्ये ठळक केंद्रक दिसेल युकॅरियोटिक. तुम्ही ह्याच्या अगोदर 9वी 10वीला वगैरे प्रयोगशाळेमध्ये कांद्याच्या पेशी पाहिल्या असतील की नाही? कांद्याच्या पेशीची स्लाईड बघितली असेल तर त्यामध्ये अशा असंख्य सेल दिसतील, असंख्य पेशी दिसतील, त्यामध्ये ठळक केंद्रक वगैरे दिसतो. मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक हा गटच असा आहे की जो मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक आहे. इट कंटेन क्लोरोप्लास्ट. या पेशींमध्ये रंगद्रव्य आहेत, क्लोरोप्लास्ट आहे. या पेशींमध्ये रंगद्रव्य आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रंगद्रव्ये त्यामध्ये आहेत. क्लोरोफिल ए असेल, क्लोरोफिल बी असेल, किंवा झॅन्थोफिल असेल, किंवा कॅरोटीन असेल, किंवा इतर प्रकारची काही आणखी त्या ठिकाणी रंगद्रव्ये त्यामध्ये सापडतात. आणि या रंगद्रव्याच्या मदतीनं आणि प्रकाशाच्या मदतीनं त्या वनस्पती अन्न तयार करतील. सेलमध्ये काय असणार आहे? क्लोरोप्लास्ट. काय असेल? क्लोरोप्लास्ट असेल. त्यामध्ये कंटेन क्लोरोप्लास्ट. सेल वॉल कसले? सेल्युलोजिक. सेल वॉल जी आहे, पेशी भिंतिका जी आहे, पेशी भिंतिका कशापासून तयार झालेली असेल? सेल्युलोज. म्हणून त्याला सेल्युलोजिक. काय म्हणले? सेल्युलोजिक. दे आर मेड अप फ्रॉम सेल्युलोज. सेल वॉल म्हणजे पेशी भिंतिकेमध्ये सेल्युलोज आहे. सेल वॉल दे आर मेड अप फ्रॉम सेल्युलोज. They showing the alternation of generation. They showing the alternation of generation. का म्हटले असं? अल्टरनेशन ऑफ जनरेशन का म्हटले? त्या वनस्पतीची काय लाईफ सायकल आहे किंवा त्या वनस्पतीचे जीवनचक्र आहे, त्या जीवनचक्रामध्ये दोन अवस्था सापडतील. एक स्पोरोफाइट की जे स्पोर तयार करेल, आणि दुसरं गॅमेटोफाइट की जे गॅमेट्स तयार करेल. गॅमेट्स म्हणजे मेल गॅमेट, फिमेल गॅमेट, ते एकमेकाला फ्यूज होणार, मग नवीन वनस्पती तयार होणार. आणि स्पोरोफाइट की जे स्पोर तयार करेल. म्हणजे लाईफ सायकलमध्ये थोडक्यात काय लक्षात घ्या, लाईफ सायकलमध्ये दोन अवस्था सापडतील. वनस्पतीच्या लाईफ सायकलमध्ये दोन अवस्था सापडतील. ज्या तुमच्या सभोवताली वनस्पती दिसत आहेत त्या स्पोरोफाइट आहेत. कसल्या? स्पोरोफाइट. ते स्पोर तयार करतील. आणि त्यामध्ये एक छोटी अवस्था असेल की जिला गॅमेटोफाइट. काय म्हणजे? गॅमेटोफाइट.
की जी गॅमेट्स तयार करेल. म्हणजे लाईफ सायकलमध्ये 2 अवस्था असतील. लाईफ सायकल शोज 2 फेजेस. लाईफ सायकलमध्ये 2 अवस्था असतील. मग त्याला काय म्हटले? अल्टरनेशन ऑफ जनरेशन. म्हणजे लाईफ सायकलमध्ये 2 अवस्था सापडतील आपल्याला. अल्टरनेशन ऑफ जनरेशन. प्लांट दे आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. किंगडम प्लांटेचे 2 गट केलेले आहेत. किंगडम प्लांटेचे 2 मोठे गट पाडलेले आहेत. एक क्रिप्टोगॅम्स आणि दुसरा फॅनॅरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स अँड फॅनॅरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स, फॅनॅरोगॅम्स. क्रिप्टोगॅमी असे म्हणा किंवा फॅनॅरोगॅमी असेही म्हणा, चालतंय. म्हणजे वनस्पतीचे किंवा प्लांटचे किंवा किंगडम प्लांटीचे 2 गट पाडलेले आहेत. क्रिप्टोगॅम्स अँड फॅनॅरोगॅम्स. क्रिप्टो कोणाला म्हटलंय? तर सीडलेस. क्रिप्टोगॅम्स म्हणजे सीडलेस. वनस्पती आहे पण त्या बिया तयार करणार नाहीत. त्याला बिया येणारच नाही. बिया नसलेल्या वनस्पती, त्याला बिया येणारच नाही, त्याला फुलं नाही किंवा त्याला बिया नाही. सीडलेस. कसले? सीडलेस. म्हणजे त्याला काय म्हणायचं? क्रिप्टोगॅम्स. आणि दुसरा गट कोणता आहे? फॅनॅरोगॅम्स. म्हणजे सीड प्रोड्युसिंग. यांना मात्र बिया असतील. फॅनॅरोगॅम्स म्हणजे सीड बिअरिंग, सीड प्रोड्युसिंग. या वनस्पतीला मात्र बिया असतील. आता आंबा आला, आंब्याच्या आतमध्ये कोय आहे, कोयच्या आतमध्ये बिया आला परत. म्हणजे थोडक्यात आंबा कसला झाला? फॅनॅरोगॅम्स झाला. कॉटन, कपाशीला बोंडे येतात. बोंडाच्यात कापूस आहे, कापसाच्या आतमध्ये सरकी आहे, सरकी म्हणजे सीड झाली, बिया झाल्या. मग कपाशी कसली झाली? फॅनॅरोगॅम्स. ज्वारी, बाजरी याला वरती कणसे येतात, त्यात फुलं असतात, त्या फुलामध्ये बिया येतात. ज्वारी, बाजरी, मका हे कसले झाले? फॅनॅरोगॅम्स झाले. ज्या ज्या वनस्पतींना बिया असतात त्या सगळ्या वनस्पती या गटामध्ये फॅनॅरोगॅम्समध्ये. ज्यांना बिया नसतात त्या क्रिप्टोगॅम्समध्ये येतील. क्रिप्टोगॅम्समध्ये एक्झाम्पल आहे. एग्जाम्पल फॉर नेचर. यातला एक्झाम्पल घ्या. मँगो, कॉटन वगैरे हे कसे एक्झाम्पल्स आहेत तर फॅनॅरोगॅम्समधले. आणि क्रिप्टोमधले एक्झाम्पल कुठला आहे तर फर्न म्हणजे नेचे वनस्पती बिया तयार करत नाही. बघा किंगडम प्लांटी. आता किंगडम हा सेपरेट किंगडम आहे, किंगडम प्लांटी, की ज्यामध्ये सगळ्या वनस्पती येतील. महत्त्वाचं कॅरेक्टर कुठलं येतं? महत्त्वाचं कॅरेक्टर कुठलं आहे? मल्टीसेल्युलर, युकॅरियोटिक अँड ऑटोट्रॉफिक. मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय, युकॅरियोटिक म्हणजे ठळक केंद्रक आहे आणि या अन्न तयार करतात. त्यालाच प्लांटी. काय म्हणायचं? प्लांटी, किंगडम प्लांटी. डॉमिनेटेड बाय ऑटोट्रॉफ्स. ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त वनस्पती असतात की ज्या अन्न तयार करतात. डॉमिनेटेड बाय ऑटोट्रॉफ्स. सम दे आर द सेमी ऑटोट्रॉफ्स. काही यातल्या सेमी ऑटोट्रॉफ्स आहेत. काही वनस्पतीचं इतर वनस्पतीच्या फांदीवरती वाढते.
काही वनस्पती ह्या इन्सेक्टिव्होर्स असतील, कीटक भक्षक असतील, इन्सेक्टिव्होर्स, कीटक वगैरे खाणाऱ्या. एक्झाम्पल पिचर प्लांट किंवा एक्झाम्पल ड्रॉसेरा. काही वनस्पती ह्या पॅरासायटिक असतील, परजीवी असलेल्या, परजीवी वनस्पती पॅरासाइट, हेट्रोट्रॉपिक पॅरासाइट्स. एक्झाम्पल कसकुटा. कसकुटा म्हणजे अमरवेल. इतर वनस्पतीवरती अमरवेल वाढतो, वायरसारखा असतो आणि त्याची मुळे त्या खोडामध्ये वनस्पतीच्या खोडात शिरतात आणि अन्न शोषून घेतात, रस शोषून घेतात. अमरवेल का म्हटले त्याला अमरवेल? ती दुसऱ्या वनस्पतीमध्ये वाढणार, दुसऱ्या वनस्पतीला मारणार पण स्वतः मारणार नाही, म्हणून त्याला अमरवेल. त्याला मरणच नाही, तो त्या वनस्पतीला मारणार, ती वनस्पती मेल्यानंतर दुसऱ्या वनस्पतीवरती जाणार पण तो स्वतः मारणार नाही, म्हणून अमरवेल. मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक, त्याच्यामध्ये पेशी असतील यासारख्या असंख्य पेशी असतील. मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक म्हणजे आपल्याला ठळक केंद्रक आहे. आतमध्ये केंद्रक ठळक दिसतोय, न्यूक्लियस ठळक दिसतोय, म्हणून त्याला काय मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक. युकॅरियोटिक म्हणजे आतमध्ये ठळक केंद्रक आहे. अशा प्रकारच्या भरपूर पेशी असतील आणि त्या आर ऑटोट्रॉफ्स, त्या अन्न तयार करतील. इट कंटेन क्लोरोफिल. त्याच्यामध्ये हरितलौक आहे. काय आहे? हरितलौक त्यामध्ये आहे. इट कंटेन द क्लोरोफिल्स. त्यामध्ये पिगमेंट्स असतील, रंगद्रव्य असतील वेगवेगळ्या प्रकारचे. क्लोरोफिल ए असेल, क्लोरोफिल बी असेल किंवा जॅन्थोफिल असेल, कॅरोटीन असेल, अशा भिन्न प्रकारची रंगद्रव्ये त्यामध्ये असतील आणि या पिगमेंटच्या मार्फत आणि प्रकाशाच्या मार्फत ते अन्न तयार करतील. अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे त्या वनस्पतीची काही लाईफ सायकल आहे, जीवनचक्र आहे. अल्टरनेशन ऑफ जनरेशन. जनरेशन दोन प्रकारचं असेल. जनरेशन दोन प्रकारचं असेल. लाईफ सायकलमध्ये दोन स्टेज असतील. त्याच्या जीवनावस्थेमध्ये दोन अवस्था असतील. लाईफ सायकल शोज 2 phases. लाईफ सायकलमध्ये 2 फेज असतील. एक फेज म्हणजे स्पोरोफाइट आणि दुसरी फेज म्हणजे गॅमेटोफाइट. स्पोरोफाइट स्पोर तयार करणार आणि गॅमेटोफाइट गॅमेट तयार करणार. या सभोवताली सगळ्या वनस्पती दिसत आहेत मोठ्या, त्या सगळ्या स्पोरोफाइट आहेत. काय? स्पोरोफाइट. आणि मग गॅमेटोफाइट एक छोटीशी स्टेज असेल त्यामध्ये. थोडक्यात फक्त लक्ष द्या की लाईफ सायकलमध्ये त्या वनस्पतीच्या जीवनचक्रामध्ये दोन अवस्था असतील. एक स्पोरोफाइट आणि दुसरी गॅमेटोफाइट. दोन अवस्था आहेत म्हणून त्याला काय म्हणलं आहे? अल्टरनेशन ऑफ जनरेशन. किंगडम प्लांटिंग हे जे दोन गट पडले आहेत. किंगडम प्लांटिंग दे आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. त्याचे दोन गट पाडलेले आहेत. क्रिप्टोगॅम्स अँड फॅनेरोगॅम्स. क्रिप्टोगॅमी किंवा फॅनेरोगॅमी. क्रिप्टोगॅमी कोणाला म्हटलंय? सीडलेस वनस्पती आहे पण त्याला बिया नाही अशांचा गट, त्याला काय म्हटले? क्रिप्टोगॅम्स. त्याला क्रिप्टोगॅम्स म्हटलंय. त्या वनस्पती त्याला फुलं येणार नाही, त्या वनस्पतीला बिया येणार नाही. सीडलेस. कसले? सीडलेस. फॅनेरोगॅम्स. फॅनेरोगॅमी किंवा फॅनेरोगॅम्स सीड बिअरिंग. या वनस्पतींना बिया येतील, त्यांना फुलं आलेली असतील, त्यांना बिया येतील. सीड बिअरिंग. ज्यांना ज्यांना बिया येतील, थोडक्यात ज्या वनस्पतीला बिया येतील त्या सगळ्या वनस्पती त्या गटामध्ये आल्या. कुठल्या? फॅनेरोगॅम्समध्ये आल्या. फॅनेरोगॅमचं एक्झाम्पल कुठलं? मँगो आहे, कॉटन आहे, आणखीन भरपूर एक्झाम्पल आहे त्यामध्ये. ज्वार आहे, मेज आहे, बाजरा आहे, टोमॅटो आहे. ज्या ज्या वनस्पतीमध्ये बिया असतील त्या सगळ्या वनस्पती त्या गटात आल्या. कुठल्या? फॅनेरोगॅम्समध्ये. आणि क्रिप्टोगॅम्समधलं एक्झाम्पल कुठलं आहे?
क्रिप्टोगॅम्समध्ये एक्झाम्पल कुठलं आहे? फर्न, हे नेचे या वनस्पतीला त्या ठिकाणी बिया येत नाही, मग ते त्या गटामध्ये म्हटलं क्रिप्टोगॅम्समध्ये आलं. याच्यावरती किंगडम प्लांटीवरती क्वेश्चन लिहा. राईट कॅरेक्टर्स ऑफ किंगडम प्लांटी. किंगडम प्लांटीचे कॅरेक्टर्स द्या, 2 मार्काला, 2 मार्क्स. सेकंड क्वेश्चन, मेन्शन 2 एक्झाम्पल. मेन्शन म्हणजे लिहा किंवा द्या. मेन्शन 2 एक्झाम्पल्स ऑफ किंगडम प्लांटिंग. वनस्पती गटाचे 2 एक्झाम्पल कोणते द्या. कुठलेही द्या, भरपूर एक्झाम्पल आहेत. दोन एक्झाम्पल द्यायचे. कॉटन, रोज, सनफ्लावर, मेज. तुम्हाला जे आठवत आहे त्या वनस्पतीची नावं तिथे लिहा, चालतंय. अशा रीतीनं हा किंगडम प्लांटी संपला आहे. याचे जे काही डिटेल्स आहे अजून ह्या किंगडम प्लांटीमधलं ते पुढच्या टॉपिकमध्ये आपल्याला नंतर येणारच आहे. पुढं घरी गेल्यानंतर व्यवस्थित त्या ठिकाणी किंवा लेक्चर संपल्यानंतर त्या पुस्तक घ्यायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे पुस्तक आहे. उद्या नीटला मार्क्स भरपूर पाडायचे असेल तर नुसत्या नोट्सवरती डिपेंड राहायचं नाही, पुस्तक फॉलो करायचे. पुस्तकातले पॉईंट ना पॉईंट त्या ठिकाणी चाळून काढायचे आणि ते क्लिअर करायचे, मार्क्स जास्त पडतील. लक्षात आलं का? फक्त नोट्सवरती डिपेंड राहायचं नाही. फिगर्स वगैरे ते रिपीट करायच्या, काढायच्या, स्केचिंग करायचं, त्याचे पॉईंट्स आता फाईलवरती दिले ते पॉईंट्स काढायचे, त्याचे नोट्स तयार करा आणि पुस्तक रीड करायचे. पुस्तक हे महत्त्वाचं आहे. पुस्तकाची चाळण झाली पाहिजे. लक्षात आलं का? ओळ ना ओळ त्यातली त्या ठिकाणी परफेक्ट त्या ठिकाणी झाली पाहिजे. अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. काय प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी विचारा. पर्सनल मोबाईलला त्या ठिकाणी फोन करा, विचारा. काय व्हॉट्सअपला माझ्या जो नंबर आहे त्या नंबरवरती टाका क्वेश्चन.